एसटी महामंडळाच्या बसच्या तिकिटाचं आरक्षण केल्यावर आता 15% सूट मिळणार आहे। लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी ही सवलत लागू होणार आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये पर्यटनासाठी आणि नियोजित प्रवासासाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही फायद्याची असेल। सांगली जिल्ह्यामधल्या 10 आगारांसाठी 697 एसटी बसगाड्या उपलब्ध आहेत। यापैकी 109 बसेस या डिसेंबर अखेर भंगारामध्ये काढल्या जाणार आहेत। त्यामुळे 200 बसेसची मागणी करण्यात आली होती। यापैकी केवळ 65 बसगाड्या राज्य सरकारने दिलेल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांच्या सेवेवर परिणाम होतोय। दरम्यान तातडीने बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली जाते। पालघर जिल्ह्यामधील 1,41,000 विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले आहेत, तर उर्वरित 19,000 विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित आहेत। या प्रकरणी सोमवारी बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल अशी माहिती शालेय मंत्री पंकज भोयर यांनी दिलेली आहे। सोलापूर तालुक्यामधील कुसूर गावामध्ये शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे। माळप्पा दुधाळे असं 36 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे। गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलेलं आहे। आत्महत्येचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही। शाळा बुडवून फिरायला गेलेल्या 14 वर्षाच्या मुलाचा ठाण्यामध्ये डॅममध्ये बुडून मृत्यू झालेला आहे। धारावीमध्ये राहणारा हा विद्यार्थी शाळा बुडवून मित्रांसोबत मुंब्र्यामधल्या डोंगराळ भागामध्ये फिरायला गेला होता। यावेळी तो डॅममध्ये बुडाला। घरच्यांनी शोधाशोध केली असता त्याच्या मित्रांकडून तो पाण्यामध्ये बुडाल्याचं समजलंय। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात आलंय। वन विभागाच्या पथकानं कोल्ह्याला सुखरूपपणे बाहेर काढलं। त्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडून देण्यात आलं। सांगलीमध्ये तब्बल 28 लाखांचा गुटखा पिकअप व्हॅनमधून जप्त करण्यात आलाय। खानापूरमधील हिवरे गावामध्ये विटा पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। पोलिसांनी या कारवाईमध्ये 19 लाखांच्या गुटख्यासहित 28 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। कल्याणच्या वसंत व्हॅली परिसरामध्ये भीषण आग लागली आहे। डीमार्ट शेजारच्या नवीन इमारतीच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। केमिकलचे जॅम ठेवलेल्या भागामध्ये आग लागल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं। भंडारा शहरातील वेदा लॉन परिसरामध्ये तरुणानं आत्महत्या केली। लोखंडी अँगलला गळफास घेत त्यानं आपलं जीवन संपवलंय। हा तरुण उत्तर प्रदेशमधून भंडाऱ्यामध्ये कामासाठी आला होता। आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलेलं नाही। गेल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये 1,240 आलिशान घरांची विक्री झाली आहे। 10 कोटींहून अधिक किंमत असलेल्या एकूण 1,240 आलिशान घरांची विक्री गेल्या 6 महिन्यांमध्ये मुंबईमध्ये झाली आहे। या विक्री संख्येमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 29% वाढ झाली आहे। लवकरच बोरिवली ते गोराई रोरो सेवा सुरू होणार आहे। त्यामुळे केवळ 15 मिनिटांमध्ये बोरिवलीमधून गोराई गाठणं शक्य होणार आहे। बोरिवलीमध्ये रोरो जेट्टी फेज 1चं भूमिपूजन मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय।